पुण्यातील खराडी परिसरात बोगस कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा। कॉल सेंटरमध्ये कोणते प्रकार सुरू होते याची चौकशी सुरू। सध्या 150 ते 200 पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त। पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही हुंडाबळीची घटना। 37 वर्षीय विवाहितेची गळफास घेत आत्महत्या। सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ॲक्शन मोडवर। विकास कामं करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून 2 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची लगबग, सूत्रांची माहिती। सांगलीतून मुख्यमंत्र्यांनी फुंकलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग। सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निवडणुका होण्याचे दिले संकेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दिल्लीला जाणार। उद्या एनडीएच्या बैठकीला दोघेही उपस्थित राहणार। बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये 1,97,00,000ची रोकड जप्त। रक्कम हवालाची असल्याची पोलिसांची माहिती। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण। निलेश चव्हाणच्या घरावर छापेमारी। मध्यरात्री पोलिसांची कारवाई। निलेश चव्हाणच्या घरातून लॅपटॉपसह इतर वस्तू जप्त। लाडक्या बहिणींच्या मे महिन्याच्या अनुदानाची तरतूद। आदिवासी विकास विभागाचा निधी महिला व बालविकास खात्याकडे वळवला। 335,70,00,000चा निधी वळती। 2 पवारांना एकत्र येण्यासाठी मध्यस्थीची गरज नाही। शिवसैनिकांना वाटतं दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं। लोकशाही मराठीच्या मुलाखतीत भुजबळांनी स्पष्टच सांगितलं। राज्यात शुक्रवारी एका दिवसात कोरोनाच्या 45 नव्या रुग्णांची नोंद। मुंबईमध्ये सर्वाधिक 25 कोरोना रुग्णांची नोंद। राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। कोकण, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।